बाबा, पप्पा, डॅडी बोलायला ऐकायला किती छान वाटतं रे. पण आपण कधी कधी मुद्दामून जाणून बुजून त्यांना बाप या नावानेच संबोधतो. त्याच नावाने आपण हाक मारतो. आज अशाच एका बापाची कहाणी. आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात. पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे का? त्याच्याविषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात नाही. लोकांनी वडील रेखाटलेले आहेत, तेही तापट, व्यसनी, चिडखोर, भांडखोर, मारझोड करणारे. आणि असे वडील असतील सुद्धा 1 ते 2%. पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय आहे? आई कुठे अश्रूचे पाट असतात, ती रडून मोकळी होते. पण सात्वन वडिलांनाच करावे लागते. आणि रडणाऱ्यापेक्षा सात्वन करणाऱ्यालाच जास्त ताण पडत असतो. कारण ज्योतीपेक्षा समज जास्त तापत असते. आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते. पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते. पण रात्री उशीत तोंड खुपसून झोपणारा तो आपला बापच असतो. स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही. कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तोच असतो. पत्नीने अर्धवासात सोडले तरी स्वतःला आवर घालणारा, मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात. जिजाऊंनी शुभांना घडवले असे अवश्य म्हणता येईल. पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे. पण त्याच वेळी भरपुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्यपुत्र अवश्य आहे. पण पुत्रच वियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता. वडिलांच्या टाचा शिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियान पाहिले की कळते की नशिबाचे भोग त्याच्या बनियानला पडले आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा आणि त्यांची काटकसर दाखवतो. मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वतः मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा सलूनमध्ये 50 रुपये खर्चतो, मुलगी पार्लरमध्ये 100 रुपये खर्चेल. पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतील. कधी कधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी खरवडतील. बाप कधी आजारी पडला तर कधी डॉक्टरकडे जात नाही. मुळात ते आजारपणाला घाबरत नसतात. त्यांना काळजी असते ती डॉक्टरांची की महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची. कारण मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते. कारण घरात उत्पन्नाचेही साधन तो फक्त एकटाच असतो. ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलांना मेडिकल, इंजिनिअरिंग यासारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून काटकसर करून पहिल्या मुलाला शिक्षणासाठी पैसे पाठवतात. खरे तर सर्वच मुले नसले तरी बरेच मुले या पैशातून शिक्षण कमी आणि मौज मजा जास्त करतात. मित्रांना पार्ट्या देणे, सिनेमे पाहणे या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणाऱ्या वडिलांचीच टिंगल-टवाळी करत असतात. काही मुले तर आपल्याच बापाच्या नावाहून दुसऱ्या मुलांना सुद्धा नावेची हाक मारतात. त्याच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात. ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळी वाटते ती आई. कारण ती जवळ घेते, कौतुक करते, प्रेम करते, गोंजारते. पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा, अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर तोंडातून आपसुकच आई हा शब्द बाहेर पडतो. पण एकदा मोठ्या रस्त्यात ओलांडताना अचानक जर एखादा ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्यावेळी आपण बापरे हेच म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसते हो, पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. काय पटते काय? एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते. पण जर एखाद्या मयत झाला तर बापालाच जावे लागते. मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरे झिंजवणारा बाप, घरच्यासाठी स्वतःच्या वेता दडपणारा बाप. खरंच किती ग्रेट असतो बाप. वडिलांचे खरं महत्त्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणीच जातात आणि घरच्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एक एक गोष्टीसाठी त्यांना तरसावं लागतं. तेच वडिलांचे महत्त्व समजतात.
वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी. सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असताना ही फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदलला असला तरी त्यावरून 17 प्रश्न विचारेल, त्यांची विचारपूस करेल. वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी, त्यांची काळजी घेणारी ही मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वांपासून करत असतो.